श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ह्या पृथ्वीवर जनकल्याणासाठी अवतरलेल्या महापुरुषांपैकी एक म्हणजे श्री स्वामी समर्थ. साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी मनुष्य धर्माचे नियम कधीच तोडले नाही. जनकल्याणासाठी केलेल्या महान कार्यामुळे हजारो वर्ष उलटूनही ते आज जनमानसात ईश्वर रूपाने विराजमान आहेत. स्वामी भक्तांनो, त्यांचे विचार प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात. माझ्यामध्ये जेव्हा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो तेव्हा तेव्हा मी स्वामी समर्थांचे विचार ऐकत असते, वाचत असते आणि ते समजून सुद्धा घेत असते. होय, शरीरात अगदी ऊर्जा संचारते. काहीतरी वेगळं करण्याची उत्कट अशी इच्छा निर्माण होते. माझ्या आयुष्यात स्वामी महाराजांचे प्रेरणादायी विचार माझ्या जगण्याचे कारण आहेत. होय, स्वामी महाराजांचे विचार आपल्या जीवनाचा भाग असणे आवश्यक आहे असं मला वाटतं. तुम्हालाही स्वामी माऊलींचे विचार आत्मसात करायला पाहिजेच, कारण हे नुसते विचार नाहीत तर सुंदर जीवन जगण्याची अद्भुत शक्ती आहे. आणि ही आज ज्याच्या ज्याच्या जवळ आहे त्याला या कलियुगात घाबरण्याचे काहीही कारण नाही. होय मित्रांनो, असं म्हटलं जातं की मनुष्य जन्म हा 84 लाख योनीनंतर प्राप्त होतो. आता हे खरं आहे की नाही माहीत नाही, पण सर्वस्वी आपल्यावर हे अवलंबून आहे. म्हणजे यावरती तुमचा विश्वास आहे की नाही हे तुम्हीच सांगा. एक गोष्ट निश्चितपणे सांगावीशी वाटते. प्रत्येक क्रियाची प्रतिक्रिया ही असते. म्हणून माणसाने मिळालेल्या या मनुष्य देहाचे चांगले कर्म करण्यासाठी करावे. मनुष्य जन्म 84 लाख योनीनंतर मिळो किंवा न मिळो, सध्या याकडे लक्ष नाही द्यायचं. लक्ष द्यायचं ते आपल्या चांगल्या कर्माकडे, कारण आपली चांगली कामेच पुढे आपल्याला चांगले फळ देणार असते. होय, स्वामी माऊली हे साक्षात ईश्वर. त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मावर लक्ष करा. कोणतेही काम करताना थोडा भविष्याचा विचार करायला हवं, कारण नियती फक्त कर्माचे फळ तुम्ही भोगणार की तुमचे भविष्य हे सांगत असते. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे तुम्ही कायम लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला एक चांगले उदाहरण देते, तुमच्या ते लक्षात राहील. साधी साधी उदाहरणे समजायला कठीण जात नाही. तर पहा, जेव्हा कोणी आंब्याचे झाड लावतो त्या झाडाला फळेही लागतात. येथे कदाचित त्या लावणाऱ्या माणसाने त्या झाडाची फळे खाल्ली देखील नसतील आणि कदाचित खाल्लीही असेल, पण त्याने एक चांगले काम केले. ते गोड आंब्याचे झाड पुढील पिढीसाठी कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता लावले. पण जर त्याने त्या जागी कोणतेही बाभळीचे किंवा काटेरी झाड लावले असते तर त्यामुळे त्याला आणि येणाऱ्या पिढीला काटेच आणि शिव्याच मिळाल्या असत्या. ते सतत त्यांना बोचत बसले असते. म्हणजेच स्वामी भक्तांनो, तुम्ही जसे रुजवता फळही त्याच प्रकारे मिळते. झोपाळा जेव्हा आपण पुढे ढकलतो तो तसाच पाठीमागेही येतो. म्हणजे प्रत्येक क्रियाची ही प्रतिक्रिया. प्रत्येक कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच. नियतीचे नियम हे अटळ आहे, त्याला कुणीच बदलू शकत नाही. स्वतः ईश्वर देखील त्यांनी निर्माण केलेल्या नियतीच्या नियमामध्ये हस्तक्षेप करत नाही. म्हणून तर भगवानामध्ये ईश्वरी अंश असूनही त्यांनी कर्म आणि इतर कोणत्याही निसर्गाच्या नियमामध्ये हस्तक्षेप केला नाही. होय मित्रांनो, प्रत्येक माणसाने न चुकता कर्माची फळाची नुसती अपेक्षा न करता सतत चांगले काम करत राहिले पाहिजे. जेव्हा चांगले आणि वाईट यामध्ये पर्याय निवडताना मनाची कोंडी होते, तेव्हा कोणता पर्याय निवडावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. मनुष्य जेव्हा आपल्या जीवनात अनेक कर्म करतो त्यावेळी त्याला अनेक प्रश्न उद्भवतात. त्याच्या मनात काहूर माजलेले असते. कुणाची निवड करावी आणि कुणाची नाही अशी कोंडी निर्माण होते.
तुम्हाला कुणाला निवडावे हे तुमच्यावर अवलंबून आहे. नियती तुम्हाला अनेक पर्याय देते. यात तुम्ही गोंधळून जाता. पण शेवटी तुम्हाला कुणा एकाला निवडावेच लागते. येथेच तुमची खरी परीक्षा असते स्वामी भक्तांनो. आणि या परीक्षेत चुकूनही तुम्ही जर नापास झालात तर पुढे महाभारतातील कर्ण या योद्ध्यासारखी तुमची गत होईल. सगळं काही माहीत असतानाही त्याने स्वतःचा स्वार्थ निवडला आणि दुष्ट वृत्तीकडून लढण्याची त्याची पाळी आली आणि भयानक मृत्यूला त्याला सामोरे जावं लागलं. होय मित्रांनो, असे कुणी नाही की त्याला समजावले नाही. साक्षात भगवान श्रीकृष्णाने त्याला चांगले आणि वाईट हे सांगितले, याची जाणीव करून दिली. पण कधीकधी मनुष्य प्रेमाच्या आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला असतो. अशा वेळी त्याला चांगले आणि वाईट यामधील अंतर माहीत असूनही त्याला तो वाईट वृत्तीलाच निवडतो. त्यासाठी तुम्ही चांगले कर्म करा आणि चांगल्याच माणसांच्या संगतीत राहा. स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा, नियती नेहमी आपली परीक्षा घेत असते. सतत काही ना काही संकटे आपल्या पुढे आणत असते. यातून आपण कसे बाहेर पडतो ही आपली एक धर्म परीक्षाच. जे येथून पास होतात ते नक्कीच भविष्यातील गोड फळे खातात. दुसरे आहे भाग्य, जे आपल्याला अनेक पर्याय देते. मग येथे पर्याय निवडण्याचे काम आपले असते. जर पर्याय चांगला निवडला तर तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल, पण शेवटी फळे तुम्हाला गोडच मिळतील. पण तुम्ही याच्या उलट केलं तर शेवटी तुम्हाला दंडच प्राप्त होणार आहे. होय स्वामी भक्तांनो, आपले भविष्य हे आपल्या निवडीवर अवलंबून असते. जर तुमची निवड चांगली असेल तर तुमची कर्मे तुम्हाला चांगलंच देणार. पण तुमची निवड चुकीची असेल तर तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही. होय, निसर्गाचा एक नियम आहे, परिवर्तन अटळ आहे. याला कुणीच बदलू शकत नाही. तरीही माणूस सतत परिवर्तनाला, बदलाला घाबरत असतो. तो मान्यच करायला तयार नसतो की जे आज त्याच्याकडे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल. तो सतत आपलं आपलं करत असतो. त्याला बदल मंजूर नसतोच. पण असा विचार करणे तुमचा मूर्खपणा आहे. तुमचा विचार करण्याने जग चालत नाही. जे होणार ते होणारच आहे. याला कुणीच बदलू शकत नाही. होय स्वामी भक्तांनो, आज आपण तरुण आहोत. काही काळाने आपण म्हातारे होणार आणि नंतर मृत्यू. तसेच आज आनंद आहे तर उद्या दुःख असेल. हे अटळ चक्र आहे आणि ते असेच फिरत राहणार. यात आपला हाच रोल आहे, तो म्हणजे काळानुसार आपल्यात परिवर्तन करायला हवे. येथे काहीच स्थिर नाही. ज्याचा जन्म झाला, जे अस्तित्वात आले आहे ते कधी ना कधी नष्ट होणारच. हे तुम्हाला मान्य आणि मला सुद्धा मान्य करावंच लागेल. स्वामी भक्तांनो, महाभारत होण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे कुणालाही परिवर्तन, बदल मान्य नव्हते. ज्याला त्याला सत्तेची ओढ होती. कुणीही सत्ता सोडायला तयार नव्हते. शेवटी काळ त्यांची वाटच पाहत होता आणि झालेही तसेच. सगळ्यांचा शेवटी अंत झाला. आपल्याला त्यांच्याकडून शिकवण घेतली पाहिजे. जे त्यांनी केले ते आपण करायचे नाही. प्रत्येकाने परिवर्तनशील असायला हवे, तरच आपल्या मनातला अहंकार आणि लोभ नष्ट होईल आणि खऱ्या अर्थाने आपण जीवन जगाल. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. मित्रांनो, व्यक्ती नेहमी स्वतःपेक्षा जास्त इतरांना महत्त्व देत असतो. त्या व्यक्तीला काय वाटेल, ती काय म्हणेल, लोक काय म्हणतील, एखाद्या व्यक्तीच्या भोवतीच आपले जग फिरत असते. म्हणजे जीवनात खूप जास्त कधी आपण कोणावर एवढं प्रेम करतो की स्वतःलाच विसरून जातो. सकाळी उठल्यावर लगेच त्याच्या आठवणी मनात येतात. रात्री झोपताना त्याच्या गोष्टी मनात फिरत राहतात. समोरची व्यक्ती कॉल करेल किंवा सगळं पूर्वीसारखं होईल
हे सारखं मनात काही ना काही सुरू राहतं. पण खरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही कोणाच्या मागे धावता ते तुमच्यापासून अजून दूर जातं. का? कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बाजूला करून कोणाला तरी प्राधान्य देता तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कमी करता. या जगात कोणीही तुमच्या स्वाभिमानापेक्षा मोठा नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आज तर मी अशा काही गोष्टी ह्या संदेशातून सांगणार आहे ज्या स्वतःसाठी असतील ना की इतरांसाठी. तुम्हाला काही करण्याची गरज आहे कारण आता वेळ आली आहे स्वतःला बदलवण्याची, स्वतःला मजबूत करण्याची की ज्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत इतके कष्ट घेतले, खूप प्रयत्न केले पण काहीच त्यातून साध्य झाले नाही. एक दिवस तीच व्यक्ती तुम्हाला गमावून स्वतः म्हणेल की त्याने तुला काय हरवलं आहे आणि त्यासाठी आज मी तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करायला सांगणार आहे. हे बदल जर तुम्ही प्रामाणिकपणे केले तर तुम्ही फक्त स्वतःला हरवण्यापासून वाचवणार नाहीत, तर एक असं व्यक्तिमत्व तयार कराल ज्याच्यासोबत सगळे जोडण्याची इच्छा व्यक्त करतील. होय, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आहे ते स्वतःवर प्रेम करणं. आपण बऱ्याचदा कोणावर एवढं प्रेम करायला लागतो की स्वतःला दुर्लक्षित करतो. पण खरं प्रेम तेव्हाच होते जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता. रोज सकाळी उठायचं आणि स्वतःला म्हणायचं, मी खूप खास आहे, मी सक्षम आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी मजबूत आहे, मी अपूर्ण नाही, मी खूप भाग्यवान आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्ण नाही समजणार तोपर्यंत कोणालाही तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि हे बाहेरून दाखवता येत नाही तर ते आतून येतं. स्वतःचे निर्णय घेताना दडपण आणू नका. आपण कोण आहोत, काय आहोत याबद्दल संकोच बाळगू नका. रोज आरशात बघून स्वतःशी बोलण्याचा सराव करा. स्वतःच्या कमतरता मान्य करून त्या सुधारण्याची तयारी ठेवा. तेव्हाच तुमची प्रगती निश्चित आहे. आणि इतरांच्या मतांवर अवलंबून न राहता स्वतःला स्वीकारा. कारण आत्मविश्वास असलेला व्यक्ती कुठेही गेला तरी लोक आपोआप त्याच्याकडे आकर्षित होत असतात. होय मित्रांनो, तुमचं मन, तुमचं शरीर हे तुम्हाला मजबूत करायला पाहिजे. यासाठी ध्यान करा, योगा करा, रनिंग करा, जिम करा. ज्याने तुम्हाला दुर्लक्ष केलं त्याला नक्कीच एक दिवस वाटायला पाहिजे की ज्याला त्याने सोडलं तो आज फिटनेसचा ब्रँड बनला आहे. फिट शरीर फक्त दिसण्यासाठी नाही तर ते तुमच्या आत्मविश्वासाची गुरुकिल्ली नक्कीच आहे. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य परत मिळेल की नाही माहीत नाही. पण हा एक एक क्षण आनंदाने भरभरून स्वतः आणि आपल्यासाठी जगा. रिकामे कधीच राहू नका. नेहमी काहीतरी नवीन नवीन शिकत राहा. जसे की एखादी भाषा, डिजिटल कौशल्य, सार्वजनिक बोलणे किंवा काहीही नवीन कलाकारी करणे हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमच्याकडे ज्ञान असतं, एखादी कला असते, तेव्हा तुम्ही कोणाही समोर कमी नसता. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कौशल्य हेच आता आकर्षण आहे. लोक तुमचा चेहरा नाही, तुमचं टॅलेंट लक्षात ठेवतात. तुमच्या कलेची दाद द्यावीच लागेल इतके स्वतःला तुम्ही तयार करा. त्यासाठी तुम्हाला तुमचे मन हे एकदम चांगले आणि स्ट्रॉंग बनवावं लागेल. यासाठी काय करायचं आहे तर स्वामींचे प्रेरणादायी विचार ऐकायचे आहेत. पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. बऱ्याच वेळा आपल्याला वाटते की एखादी त्या व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही किंवा त्या व्यक्तीशिवाय कशालाच आयुष्यात अर्थ नाही. पण तुम्ही कोणाशिवाय राहू शकत नसाल तर ती अवलंबित्व आहे, प्रेम नाही, हे लक्षात घ्या. त्यापेक्षा पैसे कमवा, बचत करा, गुंतवणूक करा, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतःचे छंद जोपासा, स्वतःच्या शरीरासाठी मेहनत घ्या. जेव्हा तुमच्याकडे आर्थिक ताकद असेल तेव्हा तुम्ही कधीही झुकत नाही. तर स्वतःची एक प्रतिमा तयार करा आणि स्वतःचं एक
इमेज, स्वतःचे एक ब्रँड तयार करा. विश्वास, श्रद्धा सगळ्यांवर ठेवा, पण एकदम आत्मविश्वासाने तुम्ही राहा ते फक्त आपल्या स्वामींवर. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, समोरचा माणूस आपलं व्यक्तिमत्व पहिल्या काही सेकंदात पाहतो आणि उरलेलं संवादातून पाहतो. साधं पण नीटनेटकेपणा दिसणारे कपडे, नेहमी स्वच्छ, केस, हेअरस्टाईल एकदम व्यवस्थित, नीटनेटके असणे गरजेचे आहे. खरं तर दिसणं म्हणजे सौंदर्य नाही, तर दिसणं म्हणजे स्वतःला दिलेला आदर. तो समोरच्याला लगेच जाणवतो. नाहीतर काही जण असतात की काय गरज आहे, इथेच जायचंय, मी घरीच असते, काहीच गरज नाही. असं नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअपच करून बसा असं नाही, पण ज्याही कंडिशनमध्ये तुम्ही आहात त्यामध्ये एकदम नीटनेटके टापटीप तुम्ही राहा. तुमच्या आजूबाजूला असणारी वाईट संगत बदला. अशा लोकांशी जुळा जे तुम्हाला प्रेरणा देतील आणि त्यांच्याकडे पाहून तुम्हाला पॉझिटिव्ह आत्मविश्वास निर्माण होईल, जे तुमच्या व्यक्तिमत्व विकास वाढीस मदत करेल. वाईट लोकांपासून दूर राहा. एक चांगलं वातावरण तुम्हाला उंचीवर नेतं आणि एक चुकीची संगत तुम्हाला खाली पाडत असते. होय मित्रांनो, प्रत्येक गोष्ट सोशल होत असते, ज्यामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर सखोल होत असतो. म्हणून सोशल मीडियापासून जितकं होईल तितकं अंतराने राहा. नाहीतर काहींना सवय असते वारंवार एखाद्याचं प्रोफाईल बघणं, त्याच्या स्टोरीज पाहणं, स्वतःला दुखावणं. हे तुम्ही थांबा, कारण सोशल मीडिया ही खरी दुनिया नाही. तुमच्या फोनला नियंत्रित करा, त्याचं गुलाम तुम्ही होऊ नका. नेहमी खुश राहणं शक्य नाही, पण शांत, सकारात्मक विचार ठेवणे हे मात्र नक्कीच शक्य आहे. प्रत्येक गोष्टीत चांगलं शोधा. येणारी कोणतीही परिस्थिती धाडसीपणाने हाताळा, पण पळून जाऊ नका, खचून जाऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील आणि वाईट गोष्टी आयुष्यात घडणार नाहीत. स्वामी भक्तांनो, स्वतःचे ध्येय ठरवा, त्यांच्याकडे लक्ष द्या. ते सत्यात उतरवण्यासाठी आतोनात प्रयत्न करा, आटोकाट प्रयत्न करा. तुमचे लक्ष असावं असं एखादी व्यक्ती बनायचं ज्याला हरवणं म्हणजे फार मोठा अपयश समजावं. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका आणि मागे वळून कधीही पाहू नका. स्वतःला वेळ द्या, सेल्फ केअर करा, स्वतःची काळजी घ्या. एकटेपणात जगायला शिका, कारण कोणीच कोणाच्या शेवटपर्यंत सोबत नसतो. स्वतःशी जुळवून घ्या, स्वतःला समजून घ्या आणि जेव्हा तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवता तेव्हा तुम्हाला कोणीही अपूर्ण वाटत नाही. तुमची सोबत तुमच्यासाठी सगळ्यात मौल्यवान आहे. आपल्यासोबत कोणी असावं, आपण एकटे आहोत ही भावनाच आपल्याला नंतर त्रास देत नाही. होय स्वामी भक्तांनो, एखाद्या व्यक्तीच्या वाईट वागणुकीला माफ करा, पण विसरू नका, कारण त्यातून काहीतरी अनुभव घ्या. त्यावेळेस माफ करणं तुमच्यासाठी गरजेचं, जेणेकरून तुम्ही पुढे जाऊ शकाल. पण विसरू नका, जेणेकरून तीच चूक पुन्हा होणार नाही. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं त्यांना फार व्हॅल्यू द्यायची नाही. जेव्हा तुम्ही हे सगळं करू शकाल तेव्हा तुम्ही असा माणूस बनाल की ज्याला गमावण्याची चूक कोणीही पुन्हा करू शकणार नाही. ज्याला पाहून लोक म्हणतील, हाच तो माणूस आहे ज्याला मिळवण्यासाठी लोक तडजोड करतात. मग तुम्हाला फोन करण्याची, मेसेज करण्याची, कोणाच्या मागे धावपळ करण्याची गरज पडणार नाही. कारण तेव्हा लोक तुम्हाला शोधतील, लोक तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतील आणि लोक तुमच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न देखील करतील. लक्षात ठेवा, स्वतःला इतकं सक्षम बनवा की समोरच्याला विचार करावा लागेल की मी काय कमवलं आणि काय गमावलं. होय मित्रांनो, फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म तुम्ही चांगले करत राहा. कर्म चांगले असतील तर भगवंताची साथ कायमच तुम्हाला मिळणार आहे, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. जर आजची ही माहितीपूर्वक व्हिडिओ हा
प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून मी प्रार्थना करते.